नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर चाललोय आज पण उशीर 8:15 झाली. निघालो आता जिमला. ओय काय करला रे? हा काय कधी आलं गाव? कधी आलं गाव? तर आलो जिममध्ये. जिमला चाललोय आता. उशीर झाला आज. जे नशा म्हणतात ना, काय काय लोकांना कशाची नशा असते. मला गाड्यांची नशा. आणि सरांची गाडी बघितली का नाही? आवडते यार, लय आवडते सरांची गाडीवर का, भारी आहे. तर चला, आवडच असावं, ते निवड नसावं म्हणतात. असावं माणसाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची आवड. ते म्हणतात ना, अगर सब कुछ मिल जाए जिंदगी में तो हासिल की काय तमन्ना किस बात की करोगी, तसं असं आहे. चल चालू आता जिममध्ये. रेडी तर झालोय, उशीर झालाय मला. जायचं पण आहे लवकर. जागच येत नाही यार लवकर. असं म्हणजे उठतोय लवकर आणि जाग येत नाही मला. मोबाईल कुठं ठेवायचा? निघतोय जिममध्ये आता. चालू रेडी. बघितलं काय? शूज नाही घातलं आणि जिममध्ये चाललं. काढलेला शूज परत बॅगेत टाकलं. डोकंच चालवलं झाले आहे का? क्या करूँ यार, आदत से मजबूर. हम भी तेरे प्यार में हैं. जासिया चिया जासिया चिया. गाणं तर खतरनाक लावले सरांनी. जासिया चिया. चला पटापट आवरून जाणार आहे आता. सोनिया दिल से मिला दे. चालेल होतं आता. अजून काय राहिले का? आता नाही काय राहिलं. तर चला, झालं आपलं वर्कआउट. चाललंय आता घरी. आज उशीर आला तुम्हाला थोडंसं, कारण पुन्हा 8:15 जिममध्ये आलं. कारण रोज 7:30 असं येत होतो, पण आज 8:15 झालं. कारण जागच आली नाही मला, त्यामुळे मी उशीरला. बाकी काय विषय नाही. ते रडत आहे यार, लेकरू कोणाचं रडत आहे काय माहिती. तर आलोय घरी. आमची मनीषा काय करते काय माहिती, आवरलंय का नाही काय माहिती. बरं का, नुसता वेळ करते, नुसता उशीर करते. चाम चालायचं का? ए चाम चल रे बाळा, उशीर झाला नाही का म्हणा. चल की, मला ये म्हणते सांग, तू इथं गमत बसले. चाललंय आम्ही भैयाकडे. का रे? आणि पाणी केलीत काय? चाम चालत नाही पाण्याची. पडली का चप्पल? तुमचं तर आहे ना. खरं उठ. हे बघ पाय चिखलात जाऊ नये म्हणून वरती ठेवलं. हळू. ठीक आहे, घे.
आहे का, लय आग आहे बघा आणि लय स्वच्छ राहते चॅम्पियन. शेवटी बापावरच गेला. तर आलोय डोंगरावर, बघू शकताय डोंगर. आणि काही दिवसांनी आहे ना हे सगळं असं डोंगर बंद होऊन जाईल सगळं असं. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे मानव देवगते आणि मी महाराष्ट्र भाऊ चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत आहे. आज डोंगरावरूनच स्वागत करत आहे, कारण आत्ता मनीषाला जाऊन सोडून आले आणि सगळेजण गेलेत कामाला. आता मी आणि भैया आणि श्याम तिघच जण आहेत आता घरी. तर थोडंसं बाहेर थाला राहू दे बाहेर तुझ्यापाशी. तर हे बघू शकता, ही कालिया बाबा राजा आमचा कधी बरस करायला वारलेत किती 9:45 काय मला. तर हे बघू शकता पिरंगुड गाव कसं दिसतं, एकदम भारी. एक डोंगरावरून व्ह्यू आहे का, कसला भारी नजारा आहे हा, खतरनाक. आणि तुमच्या बायाचं घरी थोडंसं वर आलं इकडं जंगलामध्ये. दुपारचं लय ऊन लागते रे बाबा, खतरनाक ऊन लागायला लागलाय. लोक म्हणतील कुत्री मारत फिरत आई. मेरे ढोलना असलं ऊन लागते का नाही दुपारचं, आणि खतरनाक आहे बघा. सगळं डोंगर असं इकडं ही झालं नाही का, आणि दुपारचं म्हणलं की ऊन लय कडक लागते. तर आलो इकडं जरा असंच फिरत. असं म्हणजे एकांत फिरायला जरा आवडते म्हणून आले, बाकी काही विषय नाही. आणि मला ना असं एकट्याला फिरायला आवडते नाही का, असं तर असं बघून घ्यावं असं नजारा, सगळं असं निसर्ग बघून घ्यावं असं वाटतं. पण काय आता सगळं उन्हाळा आला आहे आणि मला फिरायला पण आवडते बरं असं एकट्याला. आणि बरं वाटतं जरा असं एकटं फिरलं की जरा नाही का, असं छान वाटते. काहीतरी होणार आहे वाटतं इथं, टाकी बिकी होणार आहे वाटतं इथं काहीतरी, असं म्हणत होते मामी त्यांनी, पण आता काही माहिती नाही का. आणि आम्ही चालले, मी नाही चाललं पण आमचे घरचे चाललेत गावाला म्हणजे परवा चाललेत. काही जण उद्या चाललेत आणि काही जण परवा पण चाललेत, म्हणजे 10 तारखेलाच. 10 तारखेला पाहुण्यांचं येत लग्न आहे वाटते, त्यांच्या मनीषाच्या भावाचं वगैरे, ते चाललेत. आणि शक्य तुम्ही जाणार आहे, गेलं तर जाणार आहे, नाहीतर मग मी नाही जाणार आहे, असं आहे माझं. आज काय एवढं फिक्स नाही आहे जायचं, मला अजून सुट्ट्या नाही भेटले, त्यामुळे मी नाही जाऊ शकत. बाकी काही विषय नाही. चला, लय लांब आलो का आपण, लयच लांब आलो नाही का. कसं दिसते, खतरनाक डोंगर दिसते का नाही. भारी दिसते यार इकडं सगळं. संध्याकाळचं भारी वाटत असेल इकडं नाही का, असं कसं दिसतं एकदम वसाड. आणि दुपारचं जरासं गरम होते म्हणा, पण बरं वाटतं यार जरा इकडे हवा, म्हणजे हवेसर ठिकाण बिकाण आहे. जरा असं बसायला एक झाड पाहिजे होता नाही का, सगळं जंगल आहे इकडे सगळं. बसायला नाही एखादी झाड पाहिजे होतं, म्हणजे मस्त निवांत बसला असतं. गावाकडं असते रावसं, पण गावाकडं जावं म्हणतो, काही सांगू शकत नाही. माझं काही नक्की नाही आहे गावाकडं वगैरे जायचं, पण जाणार आहे, जाणार. सुट्ट्या नाही भेटले तरी जाणार. वाटतं यार फिरून यावं थोडंसं गावाकडे जाऊन, पण साहेब म्हणतात की सुट्ट्या नाही देणार, कारण इव्हेंट चालू आहेत, कंपनीत भरपूर कामं चालू आहेत. तुम्ही काल तर बघितलं असाल कालच्या व्हिडिओमध्ये, रात्री मला 1 वाजले यायला. त्यामुळे जाणार आणि जाणारच. बघू शकता व्ह्यू आहे का, बरंच लांब आलो यार, पार इकडं वर डोंगरावर आले. आणि असं झालंय मला जरासं बरं वाटते, बघा वाटते सगळीकडं असं, कारण शहरात राहून आहे ना अशा काही गोष्टी अनुभवायला भेटत नाहीत. त्यामुळे जरासं बाहेर आले की जरा बघायला भारी वाटते, कुठं काय नाही का असं झाडं वगैरे, बाकी काय नाही. आणि बरंच लांब आले, यासाठी आले बरंच लांब, की चला म्हणलं
फिरून तरी यावं वरती जाऊन डोंगरावर काय आहे काय नाही. त्यासाठी मग वर आले आणि भारी वाटते यार तिकडं वर. सगळं एकदम खतरनाक आहे नाही का, असं शांत ठिकाण आहे, असं ना किरकिर ना काय कोणाची काय, निवांत भारी वाटते बरं का. आणि काही जायचं कसं बरं अजून, याला मी रस्ता विसरले काय. वाघ बिगा असतील ना इकडं, खतरनाक वाटते हा. तरी जंगलात फिरायला आलं, ट्रेकला आल्यासारखं वाटते नाही का. असं पाणी बॉटल पाहिजे होती कारण की आता ताण लागले. वा अजून जाऊ काय वर का नको, चला जाऊ आता घरी. बघू काय अजून वर काय ते, अजून काय दाखवतो तुम्हाला. साप बिपा असतील ना अशा ना, परडा असतात परड असतात नाही का. जर सटकलो इथनं की डायरेक्ट खालीच जाणार लोळत नाही का. येऊ जंगली जंगल आहे रे. आणि अशा जंगलात काय खायला वगैरे झाडं बिडं नसतात. आमच्या गावाकडं जंगलात काहीतरी असते नाही का. देखे नजारे रंग ये सारे. अजून वर जावं, कुठला देव आहे, जाऊ काय आपण तिथं. चला बघू काय आहे. जंगल आहे रे बाबा, सगळी पासायची. तर मला ना कोणाचा तरी पर्स सापडला हो. कारण इथं कसं आहे माहिती आहे का, लय डेंजर आहे ना की इथं हाते बिथं लावलं तर. फोटो पण आहे, माहीत नाही कोणाचा फोटो आहे. इथं कसं काय पर्स काढला रे, हात नाही लावायला पाहिजे नाही का. तरी लावतोय मी ऐकत नसतो कोणाचं. मी वर्षच मी काय दत्तर नाही, सगळं काढून घेऊन फेकलेलं आहे. आधार कार्ड तेवढा आहे, बाकी काही विषय नाही, काहीच नाही त्याच्यात. अजून काय भेटते का असं, म्हणजे उन्हाळ्यात पावसाळ्यात भारी दिसायला असेल नाही का इथून, असं म्हणजे बघायला वगैरे भारी वाटत असेल नाही का. आई ग देखे नजारे रंग ये सारे. वाव हे बघा भारी वाटतं ना असं एकटं फिरायला. आणि मला आवडते म्हणून मी फिरत असतो. वाव वाव जसं जसं वर जाईल ना तसं तसं भारी वाटायला लागली. आणि खरंच भारी वाटायला लागली. वाघ पीक नसेल ना, नसेल इकडं कुठं वाघ येणार आहे एवढ्या. थांबा तुम्हाला अजून आहे ना ते तिथं जाऊन दाखवतो. तिथून तुम्हाला आहे ना पिरंगुटचा व्ह्यू दाखवतो. पाणी बॉटल पाहिजे होती नाही का, असं ट्रॅक वगैरे करायला. आणि एवढं भारी वाटायला लागलंय. खतरनाक खतरनाक. त्याच्या पलीकडं काय माहिती नाही बरं का. जाऊ वाटतं तिकडं, पण पलीकडं गेलं कारण मी नवीन आले. त्याच्या आधी कधी आला असतं ना माहिती तरी असलं असतं म्हणजे उगाच काहीतरी व्हायला नको नाही का. असं काय नाही, टर्की आगे जिथे काय माहिती तर काय नुसते दगडे. वाव वाव नुसता वावच आहे, बघू शकताय. सगळं दिसायला लागलं यार है का. खतरनाक बघू शकताय है का. आणि तर काहीतरी काम चालू आहे वाटतं तिकडं. देखे ना एक म्हणजे असं ना सेल्फी स्टँड पाहिजे होता, म्हणजे असं लांबनं तुम्हाला व्ह्यू दाखवला असतं नाही का असं है का. किती भारी वाटते आणि किती मस्त वाटते.
हो माय गॉड, हे पिरमुडचा व्ह्यू बघून घ्या कसा दिसतो, खतरनाक पिरमुड आहे का. मस्तच रे, खतरनाक. पक्षी काय करतोय काय माहित मला आकाशात. त्याला आम्ही घार म्हणतो, घार नाही काहीतरी नाव म्हणतो, काहीतरी म्हणते त्या पक्षाला माहिती नाही. घार म्हणतो, हा काय माहिती सर यार. मला असं वाटतंय की अजून पुढं जावं, अजून काहीतरी आहे असं बघावं, अजून पुढं जाऊन नाही का. जाऊयात का. आयला दगडात झाड उठले का, नको जायला असं वाटतं रे, कारण उगाचच साप गिपा असायचे आहे का. भारी वाटते इकडे जरा. आत आले आपण, नको आता इथून घरी जायला पाहिजे, तर इकडं कोणी येत नाही. माझ्याशिवाय कोणी आलंच नसेल, आता आले असतील डोंगरावरच्या लोकांना सवय. पल्लीकडं जाऊन येऊ का थोडंसं, आणि थोडंसं दम लागले म्हणून थोडं सहारा घेतला झाडाचा. आणि झाड पण असं भेटले म्हणजे ती जंगलातल्या राजांची खुर्ची असते तुम्हाला माहिती आहे ना, तशी खुर्ची भेटली बसायसारखी नाही का. असं हे बघा, असं चौबाजून आहे ना, असं राजासारखं आहे. चला बाबा काहीतरी चावायचं नाही का. तर असं चालत पुढं काय ती बघावं म्हणतोय, तर चाललंय जरा चालत अजून पुढं थोडंसं बघू काय. तिथपर्यंत जाणार आहे, जास्त लांब नाही जाणार, कारण की डेंजर दिसायला लागले. जसं जसं पुढं चालले तसं तसं डेंजर दिसायला लागले नाही का. उगाच लफडा नको नाही का. आणि साप बिप इथं पडते बघा खाली कसलं का नाही का. अरे आहे तर काहीतरी आहे. अरे बाबा वाव वाव, काय मिळेल रे इथं. वाव 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 वाव, आईला इथं पाऊल वाट आहे बरं का. हे बघा पाऊल वाट आहे इथं, म्हणजे इकडं पण लोक येतात. कसं काय कडे असं मरू असतील शेळ्या वेळावाले नाही असं, गुरं वेळ आलं इकडं. भारी आहे, शेती बिती भारी आहे ना इकडं, चांगलं आहे रे इकडं, मस्त वाटतं इकडं. हे बघ इकडं शेती आहे याच्या पलीकडं, आणि याच्या पलीकडं पिरंगुट शहर आहे, आणि इकडं पूर्ण शेती मळ्याची शेती दिसते सगळीकडे नाही का. नको जायला यार, लईच लांब आले आपण, कारण पहिल्यांदा आले त्यामुळे नको जायला. तर चला मी चालले वापस. तर थोडा वेळ बसून तर थोडंसं बघितलं इकडचं तिकडचं, आणि आता चालले घरी. आणि काठी अशा हातात असायला पाहिजे बरं का, कारण साप वगैरे असतात नाही का असं. तर आता चाललोय खाली घरी, ऊन झालं आणि दुपार झाली, त्यामुळे नको जास्त वेळ जायला नाही का, थांबायला पण नको. आम्ही नाही तर आता मी ना तो तिकडं गेलो होतो नाही का, तो का तिकडे गेलो होतो. आता ना इकडं चालले, आणि मी आणि भैया ना तिथे एक व्हिडिओ शूट केला होता, तुम्हाला तिथं दाखवलं तिथलं. देखे नजारे रंग ये सारे. पापिवणीकडे जावा म्हणतो. आईला ही काय लिंब कोथिंबीर काय आई तर काय जादू टोना करतात का काय नाही. पार्टी केलेल्या आहेत कुणीतरी, असं पार्ट्या पण होती. लिंबू मिरची पण काय, लिंबू मिरचीचा काय विषय आहे असं दे मग. काय पार्टी केली, हात दुखा लागला यार, ताण लागले नाही का. आणि घरी कोण नसल्यामुळे मी आले असंच फिरत, आणि मला फिरायला पण आवडते म्हणून. बाकी काय नाही बघा म्हणाली का.
तर नुसत्या पार्ट्या झालेल्या दिसतात नाही का, सगळ्या काच बाटल्या गिटल्या पडल्या तिथं सगळ्या. एवढ्या महागड्या दारू पितात लोकांना तेव्हा कसं वाटतं. हे बघा कुठला ब्रँड आहे काय माहीत. तर आम्ही इथं ना मी आणि भैया व्हिडिओ काढलो होतो एक दिवशी, कारण आमच्या बड्डेच्या दिवशी नाही का. तरी बघा असं दिसते खालून फिरून कुठे कुणीतरी आलं इकडे ना तरी वाचते इकडे. काय नाही खारुत आहे पळत आहे इथे. आम्हाला मागच्या वेळेस उतरायला येणार झालं नाही का इथून, तर आम्ही ना एकमेकाचा सपोर्ट घेतला होता. आता मी कसं उतरू खाली. तर तुम्ही कधी ट्रॅकला गेला असाल का, गेला असाल तर कसं वाटतं ते सांगा मला. कारण की मी गेलो होतो नाही का, आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो ना त्यावेळेस गेलो होतो आम्ही ट्रॅकला. कुठं माहिती का, महाबळेश्वरला वगैरे तिकडं, आणि प्रतापगडवर पण गेलो होतो. प्रतापगड तिकडं नाही का, आणि तिकडं भारी होतं सगळं नजारा वगैरे बघायला. असं ट्रॅकला वगैरे गेलो होतो. आमची सगळे कॉलेजची ट्रिप गेली होती त्यावेळेस. आणि आत्ता स्वतः एकटा झालो आहे, कारण नाही कोणी माझ्यासोबत. खारुता एवढं काय आवाज करते, नक्की खारुतायच आहे का पण. माणसांच्या पावलाचा आवाज करायचा बुद्धबीत आहे काय, नसणार आहे बुध. यो कसला गडाई. जैसे करे बघा कसला ऊर आला इथे नाही काही. उतरावं कसं आता इथून. चला जावं. बॉम्बला तिच्या माईला पाहे सटका लागलेत. हे बघा कुणीतरी पडले वाटते इथून, आणि मी तिथूनच चालले आणि पाय सटका लागले. आहे का म्हणून डेंजर आहे जरासं. आणि पडलं तर का नाही काही खरंच नाही. मग त्याचं दातच गळतील नाही का. तर माझी चप्पल बघा कशी झाली आहे, दिसते का कुठे गेली बघा. ब्रेक लावून लावून बिचारीचा पार 3-13 झालाय. फायनली आलो खाली. तर आलोय खाली. तहान लागले यार, भूक लागले. आणि तर मी आत्ता थोडंसं पापीवाणीकडे जाणार आहे. बिचाऱ्यांकडे गेलं नाही कधी, गेलं तर जाणार. असं नाही की मी जाणारच आहे नाही का. चला जे पाय बघू शकता कसे झाले मातीने सगळे आहे का. तर भावांनो सगळा डोंगर उठतानी पातानी करून तर आलाय. तर आलोय जरा हातापाय धुतले, कारण लई खराब झाले ते माझे नाही का. ताण लागले, पाणी प्यायचं मला आता. माझी सगळी ताणून झाली. गाणला होतं ते भयाला तर का नाही. माही लय ऊन लागले यार, आणि गरम होत होतं लय. चला जरा खाली जाऊन येऊ म्हणतो. हाय भाई तोपर्यंत चांप्याला सांभाळा. हे भैया आता चाललोय जरा खाली. चांपला सोडले आणि जरासं आहे ना माझं काम आहे खाली, त्यामुळेच चाललंय. गणू आलाय फिरंगुटला, म्हणते ये जरा काम आहे भेटायचं आहे. मी चाललंय त्याला भेटून परत वर येणार आहे. आणि मग पापिवणीकडे पण जाऊन येणार आहे. पापिवणीकडे बरेच दिवस झाले गेलं नाही, कारण आठवडा झाला. आठवड्यामध्ये 2 आठवडे झाले नाही का. तर चला तर पिरंगुटमध्ये आहे ना काहीतरी चालू आहे ना का. सगळे रस्ते मोकळे, रस्त्यावरचे जेवढे काय रस्त्यापासून काही म्हणजे
रस्त्याला लागून जे दुकानं वगैरे आहेत ना ते सगळे काढायला लागलेत. काय माहीत काय विषय, रस्ता मोकळा आहे बघा, सगळं काढायला लागले सगळे आहे का, आणि सगळं काढायला लागले. काय माहीत काय काय चालू आहे. इथले दुकानं पण सगळे गेले नाही का, सगळं मोकळं केलं दिवसांनी. पापिवणीकडे चाललंय. काही दिवस मिस करत होतो यार हे ना, हे मंडळ वगैरे, इकडचा रस्ता, हे सगळं ना मिस करत होतो. कसं वाटतंय आता, पहिलं रात्री ब्लॉग बघत होतो त्यावेळेस असं आठवत होतं की यार आपण रस्ता मिस करायला लागले. तिकडं जाणं आणि वहिनी आवाज टाकणं मिस करत होतो. मॅडम लेकरांच्या ढुंगण धुण्यातच व्यस्त आहेत बरं का. आहे का आवाज, आहे का आवाज येतो? अरे बापरे, बघितले. हॅलो गायज, आलोय वहिनीकडं मी. आहे का मॅडम, कसे आहेत तव्यावर? हो माय गॉड, फायनली असं वहिनीला मी वादा केलं होतो की बाथरूम पैसे येणार, बाथरूम पैसे ठेवणार आणि जाणार. ती मी माझा वायदा पूर्ण करत आहे. वहिनी मला थँक्यू पण म्हणत नाही, स्वतःलाच थँक्यू म्हणून घेतो मी. तर बघून घ्या तुमची साडी आहे का, सकाळी तुम्हाला पाठवला होता. चिमू परी, चिमू तर जाऊ का वहिनी? नाही मला इथंच थांबायचं. म्हणणं काय तुमचं? तर चिमून पाणी दिले आहे. चिमू काय तुमच्यातलं फ्रीज बंद पडलंय का? थंड नाही ना वहिनी? हा भावांनो, गेलो होतो पापिवनची साडी द्यायला, कारण ते चाललेत गावाला लग्नाला त्यांच्या भावाच्या, म्हणून त्यांना साडी द्यायला गेलो होतो. आणि ते देऊन तरी झाले. तर आता मी चालले, कारण चांप आला खाली, भयानं चांपला घेऊन आला खाली. तर वहिनीला साडी देऊन निघतो आता घरी मी. विचारत भाई आता मला असं खायच नाही. मनीषा पण तिथं वाट बघत असते. मनीषाला चायनीज खायचा म्हणते, तर ते आता चायनीज खायला चालले. हे चाम जाऊ का, तुला ज्यूस प्यायचा का? चाम ज्यूस पिणार आहे का? ज्यूस नाही का? त्याला ताप आहे. ठीक आहे. दुसरा काय तर आता चाललंय ज्यूस. हे मनीषाला चायनीज खायचं म्हणत होते, तर चायनीज आणायला चालले. आलो इथे चायनीज घ्यायला, बनवत आहेत आता. आणि बऱ्याच दिवसांनी खातात, आणि खातोच म्हणजे असं पार्सल घेऊन जातो घरी जायचं. तर चला, चायनीज का खातो माहिती आहे का? कारण की तर ना इथं एवढे भारी सूप बनवतात का ना, इथल्या सूपमुळेच आम्ही थोडंसं क्रेझी आहे, बाकी काय नाही. आणि सूप एकदम भारी बनवतो म्हणून इथं घ्यायचं आहे. भैया सूप जरा चांगला बनवा, भैया सूप चांगला बनवा जरा. चायनीज तर घेऊन निघाले आत्ता, आणि मनीषाला आमच्या आपलं ज्यूस पण घ्यायचा म्हणते. ऊन लागते, कडक ऊन लागते. आणि हे काय पिणार आहे तू? चाम चाय का पिणार आहे? ऊसाचा प्यायचा? ठीक आहे, चला चला घ्याय. तिरुंगुटमध्ये आहे ना मोठा रस्ता करायला लागला वाटते, कारण रस्त्यावरचे सगळे दुकानं आहे ना तोडून फोडून असे सगळे, म्हणजे मोडून तोडून सगळ्यांना तोडून टाकले सगळे असे. काय माहिती, मोठा रस्ता करायला लागला वाटतं काहीतरी. आणि चांगलंच आहे, कारण ॲक्सिडेंटचे परिणाम पण जास्त व्हायला लागले नाही का रोडवर. त्यामुळे ना मोठा करायला लागले, सगळं तोडताड करून टाकून दिले सगळं प्यायचं. आणि जाम शोधत आहे कोणतं पिऊन, आणि मला म्हणते की कोणतं प्यायचं, कोणतं घ्यायचं आहे. हे का दुधावाला काय, लस्सी काय? मग ही घ्यायचं का? सरक वाजा, सरक 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 सरक. ही घ्यायचं का? हो, ही थंड नाही का?
ये वाला ठंड नहीं है क्या? आप भी रखे हो क्या? कोण समाज आहे यावर? अरे आणि तोच घेते यांच्या आपण ज्यूस घेतलाय म्हणजे हॅप्पी काय घेतलंय रे? हॅप्पी फिज काय माहिती इंग्लिशच्या आईचा गावात. हा 10-10 वाला देतो. चाम देऊ का तुला काढून? असं दाताने काढणार आहेस का? मी पिऊ का? नाही पिऊ. दर 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 किंवा झालं मिरचू घ्यायला गेली आहे आणि आत्ता येते आहे. हे म्हणते आवडत नाही आता काय करू? दही नाही घ्यायला. दही तिथं घेऊ ना तिकडे दुकान उघडलेलं आहे. असली दही नको चांगली घेऊ ना संध्याकाळी आणून ठेवू ना. काय नाही पैसे नाही माझ्याकडे. त्यांचा 40 रुपये दे. त्यांच्याकडे 40 रुपये द्यायचे तर भेटले. काय फंटा नाही लस्सी म्हणताय ते. आलोय चाललं आता घरी. आणले मनीषाला आणि आमच्या घरचे आहेत ना पैसे खर्च करा माहीर आहेत आणि ही एक गोट पेते आणि परत मध्ये मला हे नाही प्यायचं मला ते नाही प्यायचं. हे पण नाही एवढं चवणं खायला लागलंय पोरग. शेम बापावर गेले सॉरी मायवर गेले. चला मला पटापटा चहा मला देणार आहेस का रे? मामाने काय म्हणलं पाहिजे चहा तुला? मामा मारला नाही ना काय रडा? हा चल पटापटा. तर आलोय आत्ता घरी आणि ते बघा उन्हाने चेहरा कसं लाल झालाय काय का? झाला उन्हाळा सुरू नाही काय का म्हणा? उन्हाळा सुरू झाला ना. वाफा बिपा लागला. मी तर आता ना या अशा चड्ड्या बिड्ड्या बंद करणार आहे गाणं. चायनीजची मानकरी तर आहे ना आमचे मालक रुसलेत कारण का आमच्या मालकाला पाहिजे होता उसाचा रस आणि उसाचा रस ह्यासाठी नाही भेटला कारण की पिरंगुटच्या आहेत ना सगळे जे रस्त्यावरचे दुकान आहेत ना ते सगळे पाडायला लागले म्हणून आम्ही ते उसाचा रस नाही आणला. तर मालक रुसून बसले. म्हणलं रुस तोपर्यंत आम्ही खातोय बिर्याणी. सॉरी बिर्याणी नाही चायनीज खातोय. तर तुम्ही पण या चायनीज खायला. आणि मला आज कंपनीत दुपारून जायचं आहे आणि मी दुपारी 3 वाजता चालले. तर या तुम्ही खायला. आता मी चायनीज खातोय आणि मालकाला रुसायचं तर रुसू द्या आम्हाला काही फरक पडणार नाही. रुस एक तर 200 रुपये पार केला. भावांनो तुम्हाला म्हणलं होतं का नाही मी की तिथलं सूप एकदम भारी आहे म्हणून. तर हे बघा एवढं भारी आहे का नाही तिथलं सूप. हा लय खमंग असते त्या सूपामध्ये आणि मला चायनीज खाताळ सूप लागतो म्हणजे लागतो आणि माझी सवयच आहे ती सूप घ्यायची. तर खरंच लयच भारी आहे बरं का. तेव्हा लय खतरनाक सूप बनवते बरं का आणि चवीला पण भारी आहे. चाम पिणार आहे का रे? ए नाराज तो महाराज घे. पिणार आहे का? दर पिणार आहे का? दर राहू दे चल. खतरनाक. तर भावांनो असा होता आपला डेली ब्लॉग आणि मी चाललोय आता कंपनीत नाही का. तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जाता जाता आहे ना तेवढं बेल आयकॉनचं बटन प्रेस करून जा कारण की माझ्या व्हिडिओची सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत. तर आता मी चाललोय कंपनीत. तर चला बाय बाय घ्या काळजी.